व मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी श्रीमती जीजी खडसे कॉलेज मुक्ताईनगर विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आत्मनिर्भर युवती या कार्यशाळेच्या आज 5व्या दिवशी मी आपण सगळ्यांचं शब्दशुमनांनी स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान डॉक्टर सी.डी. खर्चे ग्रहण करतील असे मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्त्यांचं स्थान श्यामकांत धुळे सर ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावे। चला, धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं अग्रिम कर्तव्य आहे। तर आपण स्वागताकडे वळूया। रुडे सरांचं स्वागत बडे मॅडम साडवे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। मला पण पुस्तक भेटायचं आपल्या यासाठी मात्र ताईंनी आव्हान केलं होतं पुस्तकाचं संदर्भात। आपल्याला माहितीच आहे की आजची आपली जी कार्यशाळा चालू आहे ती कार्यशाळेचा प्रमुख विषय काय आहे? आत्मनिर्भर युवती। मीन्स युवती आत्मनिर्भर कशी होणार, त्याचे बरेचसे पैलू आहेत। त्याच्यातला एक पैलू असा आहे की समाजाच्या प्रती महिलांचा किंवा युवतीचं काय योगदान असू शकते। तर या संदर्भात आपले जे प्रमुख वक्ते मी त्यांची थोडक्यात तुम्हाला माहिती देते। आपले जे वक्ते आहेत श्यामकांत काशीराम धुळे सर, हे प्राथमिक शिक्षक आहेत, ZP
झेडपी मराठी शाळा विखेड. सरांचं पीएचडी शिक्षणशास्त्र विषयामध्ये चालू आहे. सरांचे 2 संशोधन पुस्तक झालेले आणि सरांनी गीत पण लिहिलेले. ते गीत सर तुम्हाला ऐकवतीलच त्यांच्या भाषेमध्ये. तर आता सरांचा जो विषय आहे मी तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की महिलांचा किंवा युवतींचा भरपूरचा सहभाग समाज निर्मितीमध्ये पण असतं. तर आज सदृढ समाज कशी निर्मिती करायची, त्याच्यामध्ये महिलांचे योगदान कसे असणार किंवा कसे असतात याबद्दलची माहिती आपल्याला आज रुळे सर देणार आहेत. तर या मार्गदर्शनासाठी मी रुळे सरांना आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. किती स्ट्रेस आहे म्हणजे आर्ट्स कॉमर्स सगळे दोन कार्यक्रम आहेत काही लेक्चर चालू आहे. तर आज विद्यार्थी विकास विभाग आणि मुक्तानगर तालुका एज्युकेशन सोसायटी कृषी महाविद्यालय मुक्तानगर यांचा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या पुत्री शक्ती माता आणि लक्ष्मीच्या आदिशक्ती स्वरूप तुम्ही सर्वजण बघा. आजचा जो विषय दिला आहे माझ्याकडे समृद्ध समाज निर्मितीमध्ये महिलांचे योगदान. तर ह्या योगदानामध्ये आता आपण जेव्हा हे ऐकू तर यामध्ये मी काही ॲक्टिव्हिटी सुद्धा घेणार आहे की काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, एखादी कृती घेणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. बघा मी प्राथमिक विभागामध्ये काम करतो. माझ्याकडे 1ली ते 8वीपर्यंतच्या मुलांना शिकवण्याचं काम होतं आहे आणि काही विद्यार्थी माझी मुली यायची बसलेल्या पद्धतीच्या त्यांना मी 7वीपर्यंत शिकवलेलं आहे. तर त्यांना तर गोष्टीची जाणीव आहे. काही कृतींमधून आपल्याला सहज शिकता येतं. नुसतं ऐकून आपण ह्या काळाला ऐकतो आणि ह्या काळाने सोडतो. कितपत ऐकतो आणि कितपत आचरणाला आणतो हा पुढचा विषय आहे. परंतु एखाद्या कृतीमधून जर आपण काही ज्ञान घेतलं तर ते सहज लक्षात राहते. तुमच्या लक्षात आला असेल कदाचित. तर आजच्या विषयाशी अनुषंगाने आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आज महिला ज्या टप्प्यावर आहे किंवा आपला भारतीय समाज ज्या टप्प्यावर आहे, महिलांचे जे स्थान आहे, या स्थानावर येण्यासाठी प्राचीन काळातील आणि आधीच्या महिलांना परिश्रम घ्यावे लागले, कष्ट करावे लागलेले आहे. त्यावेळेस सुद्धा आपल्याला आज जी आजची चांगली दिसत आहे. शिक्षणाच्या दृष्टीने म्हणावं किंवा सामाजिक दृष्टीने म्हणावं, समाज आपल्याला समानता द्यायला तयार आहे, समता द्यायला तयार नाही. समानता आणि समता एका नचा फरक आहे, पण त्यामध्ये फार अंतर आहे. कृतीमध्ये सुद्धा आणि विचारामध्ये सुद्धा. तुम्ही जर शोधलं तर समानता ही सारखेपणा असू शकते, पण समता ही वागणुकीतून, वागणुकीतून, हिस्सेदारीतून दिसून येते. जर बघितलं आपण कुटुंबामध्ये तर तुमच्या विचारांचा आदर केला जातो, तुम्हाला गोष्टी विचारल्या जातात. मुलाच्या बरोबर तुम्हाला वागणूक द्यायला तयार आहे. मुलगा मुलगी समान म्हणतात, ही समानता नाही. पण तुझ्या वेळेस काही गोष्टी देण्याचा विषय येतो बघा. साध्या साध्या गोष्टी असतात. तर भावाला आधी मिळते, बहिणीला नंतर मिळते, म्हणजे तिथून तुमचा त्याग सुरू होतो. बरोबर आहे ना? तिथून तुमचा त्याग सुरू होतो की भावाला चॉकलेट मिळाला त्याला मोठं ते वयातला, तू समजदार आहे, बहीण आहे, छोटा गेले. इथून आपल्याला समतेपासून दूर रोखण्याचं काम समाज करत असतो. आजच्या पिढीला हे माहीत असायला हवं की आधीच्या स्त्रियांनी
किंवा आधीच्या ज्या मुली होऊन गेल्या त्यांनी आपल्यासाठी कोणते कष्ट केले त्याची जाणीव आपल्याला असायला, त्यांची सहनशीलता, त्यांचा त्याग, ह्या गोष्टी सुद्धा भारतीय समाजाच्या प्रबोधनामध्ये त्यांनी दिलेलं योगदान या गोष्टी आपल्याला माहिती असायला. आता यासाठी एक छोटीशी कृती तुमच्याकडे वही पेन आहे सर्वांना आहे ना? तर बघा एक छोटीशी कृती तुम्हाला सांगतो. एका पानावर तुम्हाला वर्तुळ काढायचं आहे. किती वर्तुळ एका मिनिटात काढू शकता ते एका कोपऱ्यात घेऊन शकता. तुमचं तुम्हाला चिंतन करायचं आहे, तुम्हाला परीक्षण करायचं बरं का. वेळ लावतो बरं का. किती काढू शकता तुम्ही वर्तुळ? एक मिनिटाचा वेळ देणार आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही किती वर्तुळ काढू शकता ते एका कोपऱ्यात घ्या बरं. आधी काढू नका, तुम्ही सांगितलं की टाइम सुरुवात झालेला नाहीये, टाइम सुरू झालेला नाही. तुम्ही आधी किती काढू शकता ते एका कोपऱ्यात घ्या. लिहिलं का? घ्या, किती काढू शकता? आधी आकार लिहा, अंकामध्ये लिहा. लिहिलं प्रत्येकाने आकडा लिहून ठेवा पहिले. एखाद्या सालावर किती लिहिलं असेल? 25. बरं, ओके. मी आता टाइम लावतो बघा. किती वेळ देणार आहे तुम्हाला? फक्त 1 मिनिट. काय साइड छोटी मोठी चालेल ना? काही त्यात इश्यू नाही. मी मला वर्तुळ काढायचं. हा, किती वर्तुळ काढू शकता? करतो सुरुवात. स्टार्ट. स्टॉप. आता मोजा. मोजले. पहिल्या हाताजवळ तो आपला लिहा. लिहा मग तुमच्या पहिल्या हाताजवळ. लिहिलं बघा. काही एवढे काढले की अजून मस्त आहे. काय दिसलं बरं तुम्हाला यात? नाही, अजून एकदम सिंपल उदाहरण आहे. एकदम सोपं उदाहरण उत्तर आहे. आधी किती काढले? त्याच्यापेक्षा जास्त काढले तुम्ही काढले बघा. म्हणजे तुमच्या क्षमतांवर विश्वास आहे का? आहे. क्षमता होता सर्वात महत्त्वाचं. बघा, आजच्या तुम्ही कुमारिका भविष्यकाळाच्या माता, त्यामुळे तुमच्या क्षमता तुम्हाला माहित पाहिजे. एक साधं उदाहरण होतं की तुम्हाला वर्तुळासाठी तुम्ही बघितलं काही 5 गोल काढले असे व्यवस्थित आकार, काही एकदम बारीक काढले, एकदम सुंदर. शेवटी ही क्षमता आहे तुमच्या. काही एकामध्ये वर्तुळ जसं ते हिप्नॉटिझम वापरतात ते पद्धती काढली. मला वाटतं की कधी झालं तर 5 गोल पाहिजे की मग आकार कसा आहे. आमची तिथे मला वाटतं पट्टी वापरणार होती काय. म्हणजे यातून काय दिसतं की तुमच्या क्षमता ह्या आपल्यालाच माहिती नाही. आपल्या क्षमताला माहिती नाही ते काय करू शकतो. एका मिनिटात किती सेकंद असतात? 60. किमान 60च्या वर करायला पाहिजे. म्हणजे तुमचं ठरलेलं तेच पाहिजे होतं. काय करायला पाहिजे होतं?
की माझ्या जर एका मिनिटात 7 सेकंद आहेत, एका सेकंदाने मी फक्त काढू शकतो किंवा काढू शकते, किमान 60च्या वर आधी आकडा तो लिहायला पाहिजे, म्हणजे तुम्ही क्षमता तुमची पाहिजेच असेल. परंतु कोणी 80 काढले, 100 काढले, 200 काढले असतील, मी स्वतः 250 काढतो, 240 इथे 240 एका मिनिटात. म्हणजे आपल्या क्षमता आपल्याला माहित असायला पाहिजे. बघा, सुदृढ समाज याचा विचार करत असताना आपण सुरुवातीला समाज म्हणजे काय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणी सांगू शकतं का समाज म्हणजे काय? तिथं फॅमिलीच्या मुली असतील नाही, हा विषयाचा विषय आहे, म्हणजे आर्ट्स फॅमिलीचा विषय समाज म्हणजे काय, त्यामध्ये समाजशास्त्र विषय आहे, त्यामध्ये माझा राज्यशास्त्र असेल, हो ना. आपण हळूहळू सायन्सकडे पण जाऊ, म्हणजे एखाद्या ऍक्टिव्हिटी जेव्हा पण असेल सांगा समाज म्हणजे काय. विशिष्ट हेतूसाठी एका ठिकाणी संग्रहित झालेल्या लोकांना समाज म्हणतात. बरं, विशिष्ट हेतूसाठी एका ठिकाणी एकत्रित झालेला लोकांचा समूह. म्हणजे नुसता लोकांचा समूह म्हणजे समाज काय नाही, त्याच्यामध्ये तुमच्या परस्पर संबंधांना, तुमच्या कृतींना सन्मानाची वागणूक असली पाहिजे, त्याला आपण सन्मान म्हणतो. नुसता लोकांचा समूह असू चालणार नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारची समतेची आणि समानतेची वागणूक मिळायला लागते. असा समूह म्हणजे समाज आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. आता महिलांचं म्हणजे स्त्रियांचं, आता स्त्री आपण कोणाला म्हणतो, आता तुम्ही मुलगी आहे, तर मुलगी म्हणजे काय, मुलगी म्हणजे काय, अशी व्यक्ती, मानवजाती म्हणजे अशी व्यक्ती की ती मादी या नावाने ओळखली जाते. व्यक्ती म्हणते बरं, मी प्राणी पक्षी म्हणत नाही, व्यक्ती म्हणताय, तर ती म्हणजे कोण, स्त्री. लिंग या रूपाने. तर त्यामध्ये महिलांना काय म्हणता येईल, साधारणतः लग्न झाल्यानंतर 25-30 वर्षानंतर जे तुमचं वय असते महिलेचं असेल, असं आपल्याला एक म्हणता येईल. त्यात आपल्याला समाजाच्या सहभागामध्ये, समाजाच्या सुदृढ समाज रचनेमध्ये आपलं योगदान काय असू शकतं. आपण सोसायटी, सुदृढ समाज, सुदृढ या नात्याने म्हणजे काय, आपल्याला सुदृढ मानसिक आरोग्य माहित आहे, सुदृढ शारीरिक आरोग्य माहित आहे, की जो धष्टपुष्ट दिसतो तो सुदृढ आहे. मग समाज सुदृढ कसा असेल, असा समाज की ज्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांना समतेची वागणूक असेल, समानता आवडतच, समतेची वागणूक असेल, त्यांच्या विचारांचा आदर असेल, आणि त्यांनी त्या समाजासाठी समाजाचं जे स्वास्थ्य आहे, स्वास्थ्य म्हणजे त्या समाजाचं आरोग्य, ते आरोग्य सुदृढ, चांगलं, प्रगत होण्यासाठी दिलेले योगदान असेल. अशाच प्रगत समाजाला आपण सुदृढ समाज म्हणतो. तर ह्या समाजामध्ये आपली जी सुरुवात होते बघा, ती होती कुटुंबापासून. कुटुंबाचं स्त्रीकरण हे महिलांपासून. आज विचार करा, बऱ्याच मुली अशा असतील की त्यांच्या हाती घराचा व्यवहार असेल, म्हणजे वडील आल्यानंतर पैसे गुंतवून देत असते की बऱ्याच सांगतो मी मागे तेव्हा दे. बऱ्याच मुलींच्या घरी शेती असेल तर शेतीचा व्यवहार म्हणजे आलेल्या पैशाचं युटिलायझेशन त्या मुली करत असते. म्हणजे त्या साधारणचं किंवा कामगारांचं जो काही रोज असेल तो देण्यापासून तर बाजार करण्यापर्यंत, काही वस्तू आणण्यापर्यंत आईच्या बरोबरीने, मुलीच्या बरोबरीने, वडिलांच्या बरोबरीने ती मुलगी सुद्धा काही खरेदी करायला जात असेल ना. बऱ्याच मुलींचा व्यवहार असेल. तिथून आपल्याला कुटुंबाचं स्त्रीकरण आपलं सुरू होतं. आता कुटुंबाच्या स्त्रीकरणामध्ये नेमकं काय होतं की ज्या कुटुंबामध्ये महिला निर्णय येतात ते कुटुंब आपल्याला चांगल्या प्रकारचं स्थिर झालेलं दिसतं. म्हणजे त्या कुटुंबाची चांगल्या प्रकारची उन्नती, प्रगती झालेला आपल्याला दिसते. विचार करा तुम्ही, ज्या कुटुंबामध्ये स्त्री ज्या निर्णयाचा आधार कुटुंबात घेतला जातो ते कुटुंब चांगल्या प्रकारचं होतं. म्हणजे म्हणण्यानुसार नाही, ते आपल्याला दिसतं.
मग आपण आजूबाजूला बघतो तर एखाद्या घराची फार चांगली परिस्थिती दिसते, कारण ती स्त्री आजी असेल, आजी हाताला व्यवहार असेल, आईच्या हाताला व्यवहार असेल, तुम्हाला एखादी वस्तू वडिलांना मागण्यापेक्षा आईला मागावं लागत असेल, आईचं निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग, त्या ठिकाणचा व्यवहार त्या मुलीच्या हाती जर असेल तर असं कुटुंब हे चांगल्या प्रकारचं स्त्री घडेल आपल्याला दिसतं. आणि ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा सन्मान नसतो, ज्या कुटुंबामध्ये स्त्रीच्या निर्णय क्षमतेचा किंवा निर्णयाचा अवहेलना केला जाते, तिचं तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही, अशा कुटुंबाची वाटा झाल्याशिवाय राहत नाही. कारण काय असतं बरं त्याला, काय कारण असेल? आता बघतो आपण बऱ्याच ठिकाणी पुरुषांमध्ये व्यसनाधीनता. तुम्ही बघत असाल की बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्या घरी कोणते वडील किंवा आजोबा किंवा मोठे बाबा किंवा काका कोणतेही दारू पीत असते, एखादं कुठं तरी व्यसन असेल, पण आपली आई व्यसन करते का? नाही. आपली दारू प्यायला जाते का? नाही जात. ती ते एक व्यक्ती आहे ना, तुला वाटतं का ती दारू प्यावीच नाही, तुला गुटखा खावासा वाटतो का? नाही वाटत, बरोबर आहे ना? मग हे असं होण्यामागचं कारण काय? की आपल्या समाजाची रचना ही पुरुष प्रधान आहे. कशी आहे? पुरुष प्रधान आहे. पुरुषाला वाटतं ते मी केलं ते योग्यच आहे, बरोबर आहे ना? आणि स्त्री ही नेहमी दबून राहिलेली आहे. तिचा जास्तीत जास्त दमन हे समाजामध्ये झालेलं आहे. तिला वाटत नाही ह्या गोष्टी कराव्याशा. का बरं वाटत नसतील? कारण तिला जे करायचं आहे ते कोणीच करू शकत नाही, कारण ती निर्माता आहे. कोण आहे? निर्माता. तुम्ही निर्माता आहात, भविष्य काळाचे निर्माता आहात. कुटुंबाचं स्वास्थ्य राखण्याचं काम, सर्वात महत्त्वाचं काम तुमच्या हाती आहे. जर कुटुंबात तुम्ही बघितलं असेल आजूबाजूला, जर त्या घराला पुरुष हा दारू पीत असेल तर ती स्त्री खूप कष्ट करते, कारण त्या घरात पैसा टिकत नाही. टिकतो का? नाही टिकत. मग तिला कामाला जावं लागतं. ती अशिक्षित असेल, शिकलेली असेल तर शेतामध्ये कामाला जाते. थोडीफार शिकली असेल तर थोडंसं वेगळ्या प्रकारचं काम करते, बरोबर आहे की? शहरात येऊन राहण्याचा प्रयत्न करते किंवा शहरात शेजारच्या गावामध्ये शहरात जाऊन एखाद्या दुकानात काम करण्याचा प्रयत्न करते तिच्या ज्ञानाप्रमाणे. जर थोडीशी बरी शिकलेली असेल थोडी नोकरी करण्याचं काम करते. म्हणजे ते अर्थार्जनाचं सुद्धा काम करून ते कुटुंब सांभाळण्याचं काम आहे. मग त्या ठिकाणी त्या महिलाचा सहभाग होतो की नाही? म्हणजे तिनं जर लक्ष नाही दिलं तर कुटुंब कसं होईल? त्या मुलांची किती परवड होईल? आपण हा विचार केला का? पुरुष मात्र दिवसभर जे कमवतो त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त खर्च करून टाकतो. आज साधारणतः जर आपण ग्रामीण भागात पाहिलं तर पुरुषांना 300 रुपये रोज आणि स्त्रीला 200 रुपये रोज आहे. स्त्रीला 200 रुपये रोज आहे ना? असं का? असं का? काम सारखंच करतात. आज जर सुरुवात केली शेतामध्ये काम करायला तर जेवढा पुरुष काम करतो तेवढं स्त्री करते. मग तिला 200 रुपयांच्या पुरुषाला 300 रुपये का? सर्व शारीरिक कष्टाची कामं स्त्री सुद्धा करते ना. मग इथूनही बघा तुम्ही, मग एवढं असून सुद्धा ती तिचं संसाराचा गाडा हा ज्या पद्धतीनं ती मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर बघितलं असेल, आता बऱ्याच मुली आता बघतो मी त्या वडिलांपेक्षा त्यांच्या आया शाळेमध्ये आधी येतात. माझ्या मुलाकडे लक्ष द्या, माझ्या मुलीकडे लक्ष द्या. कारण तिला काय असतं? भविष्याकडनं अपेक्षा असतात की माझी मुलगी किंवा माझा मुलगा शिक्षण होईल आणि तर 2 पैसे कमवेल आणि आजची परिस्थिती माझ्या घरामध्ये आहे ती सुधारेल. म्हणजे एवढं मोठं योगदान कुटुंबामध्ये हे स्त्रीचं आहे. हे करत असताना आता त्यांच्याकडे जे बालक आहे किंवा आपल्याकडे जे बालक आहे किंवा मी समजा आहे किंवा तुम्ही आहात, तर तुमच्या जळणघळणीचं काम सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं असतं. कोणत्या आईला वाटतं की आपल्या मुलाला बिघडावं? मला एक सांगा की समजा त्या घरामध्ये पुरुष व्यसन करत असेल की त्याचा बदला म्हणून त्या मुलाला वाईट वाटून देते का? ती म्हणते का नाही माझ्या नवऱ्याचा बदला मला घ्यायचा आहे, माझ्या मुलाला मी बिघडल्याशिवाय राहणार नाही. असं कधी झालं का? नाही होत.
ती काय विचार करते की माझ्या मुलाला मी जास्तीत जास्त संस्कार देण्याचं काम करेन. आणि तुम्हाला माहिती आहे आपली भारतीय संस्कृती महान आहे. आपली भारतीय संस्कृती महान असण्यामागचं कारण काय माहिती आहे का? कारण आपल्या भारतीय संस्कृतीकडे संस्कार महान आहे आणि स्त्री ही संस्काराचं श्रीमंत होतं. म्हणजे बघा संस्कृती महान करण्यामागे स्त्रीचा फार मोठा वाटा आहे. ती जर नसती तर कदाचित संस्कृती इतकी सुंदर बघायला मिळाली नसती. मुलं ज्यावेळेस जन्माला येतात बघा तर त्यांचा विकास हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे बरं का. कारण तुम्ही भविष्य काळाच्या माता त्यांचा विकास मुलांचा सुरुवातीला बघणे म्हणजे जे पंचेंद्रिय आहेत आपले डोळे आहेत, कान आहे, जीभ आहे, त्वचा आहे, बघणे, ऐकणे, चव घेणे, काय बघणे, ऐकणे, चव घेणे आणि स्पर्श करणे अशा गोष्टींमधून त्या बालकाचा विकास होत असतो. आणि त्या बालकाला किंवा त्या मुलाला जर खूप जवळकीची आणि भावनिकतेची वागणूक दिली त्या आईने तर अशा मुलांचा विकास झपाट्याने होतो. तुम्हाला एक साधं उदाहरण बघायचं असेल तर मुली हुशार का असतात मुलांपेक्षा. आज बघतो आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार केली आहे कारण त्या आई जवळ जास्तीत जास्त राहतात. आई जवळ जास्तीत जास्त राहतात. तिला तिच्या घरकामामध्ये मदत करतात, तिच्या स्वयंपाकघरात मदत करतात. आणि बघा जो मुलगा किंवा जी मुलगी आई सोबत स्वयंपाकघरात असते तिचे 6 सेन्स जागृत असतात. आता हे 6 सेन्स म्हणजे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? 6C क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता, तिचं कोलॅबोरेशन, तिचं कम्पॅरिझन अशा प्रकारचे काही 6 सी आहेत भविष्यवेधी शिक्षणासाठी आवश्यक असणारे ते जागृत असतात. एखादा मुलगा बघा तुम्ही बघितला असेल तर मुलगा फार हुशार असतो कारण त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असतं. ते ज्ञान असण्यामागचं कारण काय की त्याच्या आईसोबत जास्तीत जास्त का राहिला असेल. तर त्याच्या किचन घरामध्ये तुम्हाला जर चव ओळखता आली, तुम्हाला एखादी गोष्ट पाहून सांगता आली, एखादी गोष्ट ऐकून सांगता आली, त्याचे हे सेन्स जर जागृत झाले तर तो मुलगा किंवा ती मुलगी हुशार असते. त्याच्या मागचं कारण ते म्हणून मी हे नाही सांगणार तुम्हाला पण पुढची गोष्ट सांगेल की जास्तीत जास्त आईसोबत राहण्याचा प्रयत्न करा. तिला घरकामात मदत करा. तिच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही या करता जा की तुमच्या काही गोष्टी या तुमच्या जाणीव निर्माण करण्यासाठी असते, शिकण्यासाठी असते. आता एक पहिलीच उदाहरण तुम्हाला विचार. आपल्याकडे सायन्सच्या मुली आहेत परंतु पहिली तर सर्व शिकलेली आहेत ना बरोबर आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला विचारतो तात्काळ त्याचे विचार करून द्या. एक शेतकरी असतो तो बाजारात जातो आणि बाजारामध्ये जाऊन तो 1 रुपयाची गाय घेऊन आणतो. किती रुपयाची? मी आता 1 रुपयाला सांगितलं असेल. पहिलं उदाहरण आहे पहिलं उदाहरण आहे. आता तुम्ही BSc MSc चे विद्यार्थी आहे आणि असा किती रुपयाची गाय विकत आणली? 1 रुपयाची. त्यानं गाय घेतली, खूप चांगली गाय मिळाली त्याला आणि तो घरात निघाला. रस्त्यात त्याला दुसरा एक शेतकरी मिळाला आणि तो शेतकरी म्हणतो अरे बाबा तुमची गाय आणली फक्त 1 रुपयाची आणली. गाय खूपच चांगली आहे मला दे ना. अरे डायरेक्ट बाबा मी आता नुकतीच 1 रुपयाची विकत आणली. तो म्हणतो की तुला 2 रुपये देतो पण मला ही गाय तू दे. आता शेतकरी विचार कुठेतरी फायदा झाला 1 रुपयाचा. तो काय विचार करतो काय हरकत नाही तो त्याला 2 रुपये देतो शेतकरी आणि हा गाय त्याला 2 रुपयात देऊन टाकतो. हा विचार करतो की आपण स्वतः 2 गाय घेऊ आता यामध्ये चांगल्या अशाच. पुन्हा तो बाजारात येतो आणि शोधतो त्याला तशी गाय काही मिळत नाही. खूप शोधतो त्याला पण ती 1 रुपयावरी गाय त्याने जी घेतलेली असते त्याची गाय त्याला मिळत नाही. पुन्हा त्या शेतकऱ्याकडे येताना म्हणतो का बाबा मला तर पाहिजेची गाय मिळाली नाही माझी गाय मला परत दे. तो काय म्हणत असेल मी आता 2 रुपये तुझ्याकडून घेतले मी तुला आता 3 रुपयात दे. 1 रुपयामध्ये 3 रुपयात दे.
मग ठीक आहे, तो 3 रुपयाची विकत घेतो, पुन्हा घराकडे निघतो, पुन्हा त्याला एक शेतकरी पुन्हा भेटतो रस्त्यामध्ये. कारण माहिती आहे त्याला बाजारात जातात तर बरेच रस्ते लोक रस्त्यामध्ये भेटतात. तो केवढी घेतली काय खूप चांगली असं आहे तसं आहे, मला देतो काय पण नाही, मी आताच 3 रुपये घेतले 3 रुपये घेतले. अरे म्हणे गाय एवढी चांगली आहे मी तुला 4 रुपये देतो, पण गाय मला. त्याला पुन्हा लोक वाटतो की रे आपल्याला 4 रुपये मिळताय, किती रुपये मिळताय 4 रुपये, तो 4 रुपये गाय. मला इथे सांगा की त्या विकणाऱ्याकडे म्हणजे पहिल्या शेतकऱ्याकडे किती रुपये शिल्लक आहे? पहिलेच उदाहरण कसा ते सांगायला पाहिजे, दुसरं उत्तर देऊन चालणार नाही का, सांगायला पाहिजे. सांग 1 रुपया कसा ते सांग. बघा 1 रुपया घेतली, 2 रुपयाची विकली, पुन्हा 3 मध्ये घेतली, 4 मध्ये विकली, किती रुपये? विचार करा, विचार करा दिला तुम्हाला. उदाहरण कितीचं आहे? पहिली करा. म्हणजे तेवढ्याची घेतली त्याच्या एक मध्ये विकली आणि परत इंची घेतली 4 मध्ये विकली. फायदा नाही झाला, नाही झाला, काहीच नाही. एक झाला तुम्हाला सुदृढ समाजामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे आणि उत्तर तुम्ही देऊ शकता बरं का. आता ज्यावेळेस दादा पुण्याला कार्यशाळा चालू होती, आता मी माझ्याकडे पहिली वर्ग बरं का, मी सहज विचारतो हे भविष्य वेधी शिक्षणाचं एक लक्षण आहे बरं का. आणि भविष्यवेधी शिक्षण कसं असणार आहे, त्यामध्ये कोणती स्पर्धा असणार आहे. आता तुम्ही जर एमपीएससी यूपीएससी तयारी केली तसे प्रश्न येतात. आता ज्या एक्झाम होत्या तुमच्या नेट सेटच्या, मी सेट क्वालिफाय नेटचा रिझल्ट आलेला बाकी, तर त्या एका कम्प्युटरच्या स्क्रीनवर असा क्वेश्चन असतो की तो पूर्ण स्क्रीन भरून जातो. एका साइडला क्वेश्चन नंबर असतात, खालच्या साइडला जे पर्याय असतात त्या पर्यायामध्ये सुद्धा पर्याय असतात. मग 3 तासामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न सोडवायचे असतात बरं का. 3 तासामध्ये असे भरपूर प्रश्न सोडवायचे असतात. पहिला पेपर तुम्ही जर पेड एक्झाम दिली तर पहिला क्वालिफाय झाला, दुसरा ओपन होतो. हा प्रश्न ज्यावेळेस किती वेळा कर्सर मागे पुढे करतात, स्क्रोल करतात, त्यावेळेस तो प्रश्न लक्षात येत कधी लक्षात येत नाही. तर तुम्हाला एक साधं सिंपल पहिलं उदाहरण सांगतो. क्रिटिकल थिंकिंग 6C मला एक भाग आहे तुम्हाला जमायला. बघा इथे 2 व्यवहार झाले, एकदा खरेदी झाली एकदा विक्री झाली. सांगू का मी की सांगता तुम्ही? बघा दादा कार्यशाळा झाली, आपण सांगत कार्यशाळा झाली, त्या कार्यशाळेमध्ये संचालक साहेब होते, अमोल रेड्डी साहेब बसले, आमची स्कॉपची कार्यशाळा सुरू. एक सहज गंमत म्हणून सुरू झालं ते काही असं. तर हा प्रश्न मी किती विचारला झाला, साहेब विचार करायला लागले, पेन घेतला लागेल का आम्हाला, काहीच फायदा नाही, कुठंच नुकसान नाही झालं, पण कुठंच फायदा नाही झाला. आता साहेब सांगता आला पाहिजे, त्यांनी काहीतरी खतरनाक उत्तर दिलं. विचार करायला अरे बाबा हा पहिला प्रश्न असू शकतो का, दादा का नसेल, त्याचा प्रश्न येतो. आपल्याला फक्त उत्तर अपेक्षित आहे. 1 रुपयाचा व्यवहार आहे, मी तिथे 10 रुपये 20 रुपये म्हटले नाही, बरोबर आहे. पहिल्यासाठी 1 रुपयाचा व्यवहार आहे, त्याचा मी विचार केला. आता दादा 1 रुपयाचा व्यवहार आहे आणि साधं उदाहरण आहे,
मुलांचे दैनंदिन परिचयातलं तर का नसेल? कारण सांगाल उत्तर नाहीतर मी सांगतो, मला वेळ नाही. काय सांगितलं? वेळ. खलबत 55 लोक होते राज्यभरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यातले 5-5, 6-6 निवडक होते वेगवेगळ्या विषयांमध्ये पाहतात. ऐकलं होतं कोणाकडे आहे? नाही आहे. तिथे 2 व्यवहार झाले, एकदा खरेदी झाली, एकदा विक्री झाली. खरेदी पहिली वेळा झाली 1 रुपया, दुसऱ्यांदा 3 काय किती झाली बेरीज? 4. हा खरेदीचा भाग. आता मुलांना खरेदी विक्री नफा तोटा शिकवायचा नाही आहे, त्याच्याकडे किती पैसे राहिले आपल्याला बघायचं. दुसऱ्यांदा विक्री झाली, पहिलं केवढ्याची विक्री झाली सुरुवातीला? दुसऱ्यांदा 4 किती झाले? 6. आणि इकडे खरेदी 4 आणि हे 6 मधून 4 गेले 2 रुपये उरले त्याच्याकडे. किती? 2 रुपये उरले. मला तुमच्याकडून असं अपेक्षित होतं की एखाद्या मुलीने काहीतरी उदाहरण याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. 1 रुपया नाही बरं का. हा झाला गणितीय भाग. आता महिला याचं उत्तर कसं देते बरं का. तर आमच्या हातात एकदा 3 दिवस निघून गेले दादा, उत्तर कधी भेटले नाही. मग मी घरी आलो, माझ्या पत्नीनं सहज हा प्रश्न विचारला. बघा आता यांचं कसं असतं, डब्यामध्ये पैसे असतात, ठेवलेले असतात. गृहिणी आहे ती काही नोकरदार. तिला मी हा प्रश्न विचारला, सोपा आहे. कसं काय? 55-60 लोक होते म्हणजे आमचे संचालक साहेब सुद्धा विचार करून सांगू शकले नाही. तुम्ही उत्तर दिलं का? तुम्ही उत्तर तर दिलं, पण तुझ्याकडे मला म्हणजे बघा माझ्याकडे 10 रुपये. बघा उत्तर कसं असतं. माझ्याकडे 10 रुपये होते, मी पहिल्यांदा 1 रुपया खर्च केला, किती राहिले? 9. नंतर ती विकलं म्हणे मी, किती रुपये आले? 2. 9 2 11. म्हणजे 10च्या वर 1 झाला मी तेव्हा, म्हणजे 1 तेव्हा मला सुटला. नंतर म्हणे मी पुन्हा 3 रुपये खर्च केले, 11 मधून 3 गेले 8. बरोबर आहे की? आणि नंतर पुन्हा 4 रुपयामध्ये विकलं म्हणजे 4 पुन्हा आले, 8 आणि 4 मग 10 होते आणि 12 आले. सोपं आहे की नाही? मी म्हटलं फार कठीण होतं, म्हणजे फार सोपं आहे. आलं लक्षात? हे तुमच्याकडून अपेक्षित. ज्या मुली घरात व्यवहार सांभाळतात अशा बाजूचं उत्तर दिलं असतं तर मला फार आनंद झाला असता. कसं आहे, स्त्री ही स्त्री असते शेवटी, ओके नाही? ती बहीण असो, आई असो, पत्नी असो, माता असो, खूप शिकायला मिळालं. असा विषय माझ्या बायकोकडून मला शिकायला मिळाला. 10 रुपयाचा इकडून असा. बघा मग याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं? जे उदाहरण मी तुम्हाला दिलं याच्यामध्ये तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग शिकायचं. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीचा चिकित्सा विचार करा. आता हे तुम्हाला शिकण्यासाठी काय आहे माहिती आहे का? मी तुम्हाला आधी बोललो की तुम्ही भविष्यकाळातल्या माता आहात, समाजाचा एक घटक आहात आणि तुमच्या हाती हे सर्व आहे. आणि असं म्हणतात ना, तिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारेल. या जगाचा उद्धार करायचा असेल तर स्त्रीच करू शकते. बरोबर आहे ना? तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहात, आम्ही आहोत. समाज आहे, राष्ट्र आहे आणि राष्ट्र निर्मितीमध्ये स्त्रीचं योगदान हे कधी विसरलं जाऊ शकत. 50% संख्या आहे बरोबरीची पुरुषांच्या बरोबरीने. समाज कसा मागे राहू शकतो? राहू शकत नाही. बरोबर आहे? तर सामाजिक दर्जा आपला हा सुधारण्यामध्ये स्त्रीचं फार मोठं योगदान. आता कसा विचार करता येईल आपल्याला यामध्ये? ज्यावेळेस आपण समाजाचा विचार करतो, कुटुंबाचा विचार करतो, त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये दुसरं काही नसतं की समाज बदलला पाहिजे, फार मोठी प्रगती झाली पाहिजे, असं झालं पाहिजे, असं देशाचा विचार नसतो आपल्या डोक्यामध्ये. आपल्या डोक्यामध्ये फक्त आपल्या कुटुंबाचा विचार असतो. आणि कुटुंबाच्या जडणघडणीमधून जो समाज आकार घेतो त्याच्यामधून राष्ट्र आकार येतो. आणि मी तरी असं म्हणेल की
ज्या वेळेस स्त्रीच्या हाती सत्ता जाईल ना तर आपला देश महासत्ता होण्यापासून कोणीच नाही. असं जर झालं तर फार मोठी गोष्ट घडेल, फार मोठा इतिहास घडेल, फार मोठी विकास घडेल. कारण होतं काय त्या ठिकाणी होतं का आपले जे काही सामाजिक मूल्य आहे, जे काही जीवन मूल्य आहे याला धरून स्त्री ही आपल्या कुटुंबाचा विचार करते, कुटुंबाची जडणघडण करते, पर्याय जाती समाज आहे. समाजाची मूल्य जर बघितली आपण जीवन मूल्य आणि नीतिमूल्य हे जवळजवळ सारखे आहे आणि त्यातून समाज निर्मितीचं फार मोठं कार्य आपल्या हातून घडत असतं. शिवाय संस्कृती रक्षणाचं कार्य हे स्त्री करते. बघा बऱ्याच मुली मला थोडंसं असं विषय होतं की मुली हे लावते, बऱ्याच मुली लावतात, काही मुली अजिबात लावत नाही. लावतात का नाही लावत का पण लावत नाही. ती लावली पाहिजे, आपल्या संस्कृतीचं रक्षण आपण केलं पाहिजे ना. माझ्या मुलीला माझी मुलगी आता इंजिनिअरिंगला आहे बरं का, आणि एक चांगली गायिका आहे ते पण सांगायचं तर मी स्वतः लिहिलेलं एक गीत सपनों की उडान बरं का, तनिष्का मुले या नावाने जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तनिष्का मुले तर तुम्हाला तिचं गीत समोर ऐकायला मिळेल. जवळपास 7 मिनिटाचं आहे. स्वतः लिहिलं आणि खास मुलीसाठी लिहिलेलं आहे की मुली ह्या कसं स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करण्यासाठी ती काय विचार करू शकते, तुम्ही काय विचार करणार. मी तुम्हाला गॅरंटी जर तुम्ही हे गीत एकदा नाही ऐकणार 4 वेळा ऐकणार समजून घेणार. चांगल्या प्रकारचे बोल त्यामध्ये आहे, चांगल्या प्रकारचं संगीत. त्यानंतरचे एक समीर कुलकर्णी म्हणून आहे बघा, ते संगीत वगैरे कसं लिहितात हां त्यांचे बोल हे नाशिकला आहे आणि ते एक चांगले गीतकार आहे, संगीतकार आहे. तर सौरभ कुलकर्णी त्यांचं नाव, त्यांनी त्या एका संगीतबद्ध केलेलं आहे आणि तिथं त्याच्या स्टुडिओमध्ये प्रोफेशनल त्याचं रेकॉर्डिंग केले. एक व्हिडिओ आहे तो बघा, आवडला तर नक्की शेअर करा, तुम्ही बघा आणि कमेंट्स पण द्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या दृष्टीने उपयुक्त असं जे मुलींच्या टीन मधल्या मुली म्हणावा त्या मुलीची जी स्वप्न असतात ते स्वप्न काय असू शकतात ते संगीतबद्ध आणि रचनाबद्ध करण्याचं काम थोडक्यात माझ्याकडनं केलेलं आहे. आज जर आपण बघितलं तर आपल्या कुटुंबातल्या ज्या काही चालीरीती आहेत, सण उत्सव आहेत, ती सिरीज चांगल्या प्रकारे साजरी करते ना. म्हणजे संस्कृतीचं जे वाहन आहे, वाहक आहे ते स्त्री आहे. कुटुंबामध्ये सगळे सणवार आठवणी कोण साजरे करतं, त्याहीच करते ना. वर्ष तुम्ही करणार आहात म्हणजे संस्कृतीचं रक्षण आणि त्याचं वहन करण्याचं काम ही स्त्री नेहमी करत असते. आता या ठिकाणी मी एक साधी कृती घेतो, मी जसं सांगेल तसं करायचं, मी सांगेल तसं करायचं. मी लक्ष द्या, मी जे सांगेल तसंच करायचं. हा आपलं 2 पुढं काढा असे दाखवा पेपर विक्री आहे ना. आणि आठोपाठ 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 आपला गाला पा चला गाला पुढे आला आणि एक मुली गाला बोट पकडली नाही. माझा गाल तुमच्या गालातच आहे का. मी काय बोलतो, मी जसं सांगेल तसं करा, मी जसं करेल तसं करा बोलतो का बरोबर आहे. नाही तुम्ही माझं अनुकरण केलं, काय केलं अनुकरण केलं आणि मी जसं करतो तसं केलं. माझ्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. बघा चौकस आणि सजग राहा, यामुळे तुम्हाला हा एकच सांगण्यामागचा उद्देश की चौकस राहा, सजग राहा, नेहमी तयार राहा. आता आज जर आपण बघितलं तर समाजामध्ये किंवा आजूबाजूला फार वातावरण कसं झालेलं आहे, प्रदूषित आहे. समाजाचं वातावरण प्रदूषित आहे. आपण वातावरण म्हणजे
बाहेरचं प्रदूषण या दृष्टीने घेत नाहीये, समाजाचं वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे. फार वेगवेगळ्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात की नाही. अशा वेळेस कसं असलं पाहिजे, चौकस असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. आता कोणी करतो तसं करायचं नाही. आता आपल्यामध्ये आणि मेंढ्यांमध्ये फरक नाही. माहिती नाही का, मेंढ्या सर्व मेंढ्या खाली मान घालून जातात. तू तसं करतो का, मी असंच करते. तिने इतका पराक्रम केला का, मी झोपट पराक्रम करेन. त्या पराक्रम करण्याचे म्हणजे बरोबर आहे. कोणती कृती, कोणती गोष्ट ही विचार करून केली पाहिजे. म्हणून आपल्या विचारांना चांगलं अधिष्ठान द्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का? काय केलं पाहिजे? वाचन केलं पाहिजे. जेवढं वाचाल तुम्ही पुस्तकं, जेवढं वाचाल, पुस्तकं वाईट नसतात. कधी कुठलं वाईट पुस्तक तुम्हाला दिसलं का? नाही. एखाद्या पुस्तकात जर एकाने विचार असेल तर तुम्ही तो एका दृष्टीने बघा. ते दुसरी नाण्याच्या दोन बाजू असतात तुम्हाला माहिती आहे, पण दुसरी बाजू सुद्धा कुठे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागे काही व्याख्यान झालेले बघितले मी, खूप चांगले विषय होते. जसं बघा, समाज माध्यमांनी आपण समाज माध्यम वापरताना घ्यायची काळजी, उद्योजकता विकास बँकेच्या सहाय्य योजना आहे ना, महिला आणि व्यक्तिमत्व विकास, फार सुंदर असा विषय होता. आणि संभाषण कौशल्य जे तुम्हाला गरजेचं आहे, त्याच्यावर तुम्ही पुढे टिकणार आहात. तुमच्या गावात मोबाईल आहे बरं का. पहिलं चंद्रयान मोहीम ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस हा मोबाईल नव्हता. एका साध्या मोबाईलवर चंद्रयान ऑपरेट झालेलं होतं बघा. सोनी एरिक्सन नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचा एक साधा मोबाईल होता. साधा मोबाईल तो वॉकी टाकी म्हणायचे का त्याला आधी असं काहीतरी प्रकार झाला तुमच्याकडे होता. तर त्याच्यावर चंद्रयान मोहीम झाली होती. आता आपल्याकडे एवढं मोठं काही आहे खजाना, अलिबाबाची गुहा बरं का, याच्यामध्ये गुगल बाबा आहे. तर एवढं काही माहितीचा खजाना ह्या मोबाईल मध्ये आहे, पण त्याचा दुरुपयोग आपल्याकडून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. असंच काही सर्च करा की जे आपल्या फायद्याचं असेल. पर्टिक्युलर फायदा पाहू नका, पण काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी शिकलं पाहिजे आपण त्यातून. अशा गोष्टी आपण या गोष्टीतून, त्या मोबाईल मधून सर्च केल्या पाहिजे. किती मुलं असं सांगा मला की त्यामध्ये डिजिटल लायब्ररी बघतात किंवा एखादं पुस्तक डाउनलोड करून वाचतात का? काही कोणाच्या मोबाईलमध्ये पुस्तकं असतील कदाचित. एखादं पुस्तक जर आपल्याला विकत घ्यायचं असेल बाहेर आणि ते मिळत नाही तर तुम्ही सर्च करता की मोबाईलमध्ये करतात ना, त्याचा कंटेंट मध्ये शोधतात आणि तो मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपल्या विकासासाठी, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तकं फार महत्त्वाचं कार्य करतात. आणि ते जर तुम्ही वाचले कोणत्याही माध्यमातून तर त्यातून आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होईल, कुटुंबाचा विकास होईल त्या विचारामुळे, आणि पर्यायी समाजाचा विकास होईल. मला आधीच बोललो की आपली जी संस्कृती आहे ही पुरुष प्रधान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री पुढे आहे, महिला पुढे आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असो का राजकीय क्षेत्र असो, भारतीय राज्यघटनेने स्त्रीला अधिकार दिल्यापासून नवनवीन संधी ह्या राजकारणामध्ये म्हणा किंवा शिक्षणामध्ये म्हणा आपल्याला उपलब्ध झालेले आहे. त्यासाठी फार मोठे योगदान आधीच्या स्त्रियांनी दिलेले आहे. तुम्हाला ज्ञात आहे की त्यांचे नाव काही असणार नाही. योगायोगाने आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि आपल्या भारतीय संस्कृती ज्यांनी जगाला करून दिली स्वामी विवेकानंद त्यांचा युवा दिन आज आहे, त्यांची सुद्धा जयंती आहे. जिजाऊ म्हटल्या म्हणजे नेतृत्व, मातृत्व आणि कर्तृत्वाच्या त्या धनी होत्या. त्यांची ओळख ती होती. फार मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होऊन गेलं. अशा प्रत्येक महान स्त्रिया जर बघितल्या आपण तर ज्या गावात आपण राहतो ते आदिशक्ती पुरुषाईचं पावनभूमी आहे. आणि त्यांचं स्वरूप अशा प्रतिभाताई पाटील आपल्या तालुक्यातल्या सर्वोच्च पदावर विराजमान होत्या, राष्ट्रपती होत्या, पहिल्या महिला राष्ट्रपती, बरोबर आहे. आणि या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय करुणीताई श्रीकोलकर यांचं कार्यही मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी फार मोठं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींमधून समाज रचनेमध्ये निश्चितच फरक पडणार आहे.
आणि चांगला समाज हा निर्माण होणार आहे. बघा, काही कायदे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, काही कायदे माहिती पाहिजे. किरकोळ कायद्याचं स्वरूप जरी असलं तरी ते महत्वाचं आहे. बघा, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 चा तुम्हाला माहिती असलं पाहिजे, वाचन करा, त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. कारण भविष्यामध्ये तुम्हाला लग्न करून जायचं म्हटलं की थोडाफार त्रास होतोच है ना. त्या लग्न करत असताना पुढची परिस्थिती, समोरची पार्टी काही ना काही मागते. आता अशी परिस्थिती राहिली नाही बरं का, लक्षात घ्या तुम्ही. आता अशी परिस्थिती राहिली नाही हुंडा देण्या घेण्याची. हुंडा मागणारा अजिबात घुस म्हणू नका. तो किती का कमावता असेल, त्याला कधी महिन्यात 2 लाख रुपये पगार असला, तो जर म्हणत असेल की मला 5 लाख रुपये हुंडा पाहिजे, तर लग्न नाही करायचं त्याच्याशी. कारण हुंडा देणं घेणं आता कायद्यात गुन्हा आहेच, परंतु तशी परिस्थिती आता राहिली कोणी कोणाला काही देत नाही. आपण साधी गोष्ट कोणाला देत नाही बरं का. एखादी गोष्ट जर कोणी आपल्याला मागितली तर आपली प्राणपडी असते, आपण देत नाही, बरोबर आहे की नाही. तर मुलगी कशी काय देणार, ते पैसे देऊ करायचं नाही या गोष्टी. ह्या गोष्टी समर्थन कधीच करायचं नाही. आणि वडिलांना सुद्धा सांगायचं, बाबा तुम्ही माझी चिंता करू नका, मी माझ्या पायावर उभे राहील आणि माझं मी स्वतः बघेन. तुम्ही ज्याच्याशी मला माझं लग्न करून द्या, मी त्याची करेन. सगळ्या गोष्टीचा चौकस विचार करून आता कोणी कृती करत असेल अनुकरण करायला प्रयत्न करू नका. कारण तुम्ही निर्माता आहात, या समाजामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहात आणि निर्माता आहात. त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना अतिशय चांगला घेता गेला पाहिजे. कारण तुमच्या निर्णयाकडे संपूर्ण जग बघतो, संपूर्ण समाज बघतो बरं का. दुसरा जो कायदा आहे तो आहे स्त्रियांचं अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा 1986. मी तुम्हाला सांगितलं, हा मोबाईल जेवढा चांगला आहे थोडा वाईट पण आहे. दुधारी तलवार होते त्याला मोबाईल. जेवढा चांगला उपयोग तुम्ही करणार, समाज माध्यमावर व्यक्त होताना, आपले फोटो अपलोड करताना, बरोबर, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप हे जे तुम्ही ॲप्स वापरतात, आपला फार आवड असते सेल्फी काढून शेअर करण्याची. परंतु आज फेक तिकीट तुम्हाला माहिती आहे प्रकार कसा आहे. इतकं काही AI मुळे एवढी प्रगती होते आहे, म्हणजे खूप चांगलं पण आहे, खूप वाईट पण आहे. भविष्यामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे. AI ने एवढी प्रगती केली आहे, अजून तर तुम्ही इथेच आहात बरं का. तुम्ही जेव्हा पाहण्यात शिकायला जाल, पुढे काहीतरी स्वतःच्या पायावर उभे राहाल, कमवायला शिकाल, त्यावेळेस अशा गोष्टी तुम्हाला फार फेस करायला लागणार आहे. आज तुम्ही सुरक्षित वातावरणामध्ये आहात, कुटुंबाच्या, शाळेच्या, शिक्षकांच्या अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये आहात. जेव्हा तुम्ही स्वतः समाजाचा घटक होणार, समाज तुमच्यापासून सुरुवात होईल आणि तुम्ही जेव्हा बाहेरच्या जगामध्ये पाय ठेवणार, जेव्हा तुमचे स्वतःचे निर्णय तुम्हाला स्वतः घ्यावे लागतील, त्यावेळेस तुम्हाला भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागणार, भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागणार. त्यावेळेस तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीचा चांगला वापर केला पाहिजे. मीडियामध्ये व्यक्त होत असताना किंवा काही गोष्टी करत असताना विचार केला पाहिजे. आणि त्याचं जर उल्लंघन पण करत असेल तर त्यासाठी हा कायदा आहे बरं. त्यानंतर गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा 1984. आज जे समाजामध्ये अट्टाहास आहे, कसा अट्टाहास आहे की मुली नंतर मुलगा पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे, बरोबर आहे की. पण आता तसं राहिलेलं नाही. तर तुम्ही भविष्यकाळाच्या माता आहात, तर ह्या गोष्टीपासून तुम्ही पुढे आणि असा अट्टाहास जर तुम्ही करत असेल तुमच्या कुटुंबामध्ये भविष्यामध्ये, तर त्यांना समजून सांगा की चुकीचं आहे. मुलगी ही कमी नाही आहे आजची, किंवा स्त्री कमी नाही आहे. आज जर तुम्ही शिक्षणामध्ये महिलांचा मुलींचा टक्का बघितला तर मुलांपेक्षा जास्त आहे. पहिल्या येणाऱ्या राज्यामध्ये, देशामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये या मुलीच आहे. मुलं गावात मागे पडत आहे. परंतु वंशाला दिवा हवा म्हणून मुलगाच पाहिजे हा अट्टाहास करणाऱ्या कुटुंबाला आपण तर समजून सांगितलं पाहिजे, भविष्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे बरं का.
त्यानंतर एक अजून एक असा कायदा आहे की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2007 माहिती असेल कधी तुम्हाला. तर हा कायदा सुद्धा आपला हे 4 कायदे जर तुम्ही थोडंसं बारकाईनं वाचन केलं याचं मी वापरून जाईल व्हॉट्सअपवर किंवा आपल्या गुगलवर मला मिळतील. कुठं कुठे आपल्या एखाद्या ग्रुपमध्ये येतं त्याचं थोडंसं बारकाईने विचार करा किंवा आपल्याकडे पुस्तक आहे लायब्ररी आहे याच्यामधून सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ह्या कायद्यांविषयी सखोल अशी माहिती मिळू शकते. आता बघा भविष्यामध्ये इथं करत असताना आपण आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजे. तुमची पहिली कृती मी त्याकरता घेतली होती क्षमता ओळखल्या संदर्भात. तर विचार करायला शिकलं पाहिजे. एक रुपयाचं उदाहरण काही लक्षात ठेवा तुम्ही विसरणार नाही. विचार केले पाहिजे टेक्निकल नसली पाहिजे. सर्जक आणि चौकस राहिलं पाहिजे पण कळतं म्हणून तसंच करावं. जी कृती तुम्हाला 2 बोटांची सांगितली तुमच्या गाल सर्वांनी इथे दिसले त्यामध्ये सर्जक आणि कसं असलं पाहिजे चौकस असलं पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपण केलं पाहिजे. माझी विनंती असते तुम्हाला माझ्या मुली आहेत तुम्ही आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही माता होणार त्यावेळी भविष्यामध्ये शिक्षण ही जे योग घालणारे शिक्षण आहे त्याच्यामध्ये संस्कारक्षम पिढी घडवण्याचं कार्य करायचं आहे. कशी पिढी घडवायचं काम करायचं आहे संस्कारक्षम पिढी घडवण्याचं कार्य करायचं आहे. सगळा चांगला विचार करसाल तर चांगलं होईल. आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आपले विचार नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजे. तर सांगायचा अर्थ असा की ह्या समाज रचनेमध्ये समाजाच्या निर्मितीमध्ये तुम्ही फार मोठं योगदान देत आहात आणि भविष्यात सुद्धा देणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे माझे 2 शब्द त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही एवढं चांगलं तंत्रज्ञान ऐकून घेतलं तुमचे आभार मानतो. आज आपल्याला सरांनी जी माहिती दिली आणि त्यांचा अमूल्य वेळ जो आपल्याला दिला त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आता आपल्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. दुसऱ्या सत्रात आपल्याला जे प्रमुख वक्ते लागलेले आहेत ते हे डॉक्टर अ.प. भालेराव. मी घरचे मॅडमला विनंती करते की त्यांनी भालेराव सरांचं स्वागत करावं. चला सरांचे 4 कादंबऱ्या 2 कथासंग्रह आणि 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले. याच्या व्यतिरिक्त सरांना कवित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ अंतर्गत MA साठी कडघर कथा संग्रहासाठी समीक्षा संपादक म्हणून निवड झालेली आहे. तसेच बुद्धिस्ट संशोधन केंद्रासाठी धम्म ते धर्म कादंबरी संदर्भ ग्रंथासाठी सुद्धा सरांची निवड झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त सर मराठी भाषा समिती जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जळगाव याचे सदस्य आहेत. तसेच ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जळगाव याचे अशासकीय अध्यक्ष आहेत. सामाजिक समता प्रतिष्ठान मुक्ताईनगर याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि संत गाडगे बाबा युवा फाउंडेशन मुक्ताईनगर याचे सर अध्यक्ष आहेत. आज तर आपल्याला महिला व समाज निर्मिती काल आज आणि उद्या महिलांचा इतिहासात वर्तमान काळात आणि भविष्य काळात कशा महिलांचं समाज निर्मितीमध्ये सहकार्य आहे याबद्दल सर आपल्याला माहिती देतील. तर मी डॉक्टर अ.प. भालेराव सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. पहिल्यांदा रयतेचं कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. त्यांच्या मातोश्री राष्ट्रमाता राजमाता लोकमाता जिजाऊ
यांना विनम्र अभिवादन करतो. हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेमध्ये जाऊन शिकागो शहरामध्ये बंधू आणि बहिणींचा नारा केला आणि प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत झालं. ते स्वामी विवेकानंद यांनाही अभिवादन करतो. या देशाच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी ज्या महिलांनी, ज्या महामातांनी योगदान दिलं त्या सर्व महामातांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि आता मला आदरणीय खर्चे मॅडम यांनी सांगितलं की आदरणीय खर्चे मॅडम, आदरणीय सुरेखा चाटे मॅडम, प्राध्यापक सुमिमा राणे मॅडम, प्राध्यापक सविता जावळे मॅडम आणि या कार्यक्रमाच्या संयोजिका आदरणीय ढाके मॅडम. मला ढाके मॅडमचा फोन आला. आदरणीय ढाके मॅडम यांच्या वडिलांचं निधन झालं. मी आणि आपला कॉलेजचा परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आणि या कार्यक्रमाचे मित्र माझे प्राध्यापक सावळे सर, मी पहिल्यांदा मॅडम तुम्ही बेटा माझं व्याख्यान असं नसतं, तुम्ही कदाचित व्याख्यान ऐकलं नसेल, असं रिलॅक्स वागत एकदम रिलॅक्स. मी मुख्याध्यापक होतो. मुख्याध्यापक होऊन मी सेवानिवृत्त झालो आहे. मी सेवानिवृत्त तुम्हाला वाटत कसे कारण माझं वय वर्ष 59 आहे. पण आता मॅडम हिंदीमध्ये आहे म्हणून मी हिंदीमध्ये शेअर ऐकवतो. हम रहे या ना रहे, हम रहे या ना रहे, ये दुनिया में महफिल आबाद रहे. हम रहे या ना रहे, हम रहे या ना रहे, ये दुनिया में महफिल आबाद रहे, लेकिन सदा ही होठों पर माँ तुम्हारा नाम रहे. 9 महिने 9 दिवस पोटात बाळगलं, साठवलं, ही दुनियादारी दाखवली. त्या समस्त मातांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आणि माझ्या भाषणाला पहिल्यांदा सुरुवात करताना मी 1 मिनिटाची बोधकथा सांगतो. महाराष्ट्रामध्ये नाशिक सेंट्रल जेल, अमरावती सेंट्रल जेल, जळगाव सब जेल, भुसावळ सब जेल या सब जेलांना जातो आणि माझ्या बंदिवान बांधवांना माणूस करण्याचं मी प्रशिक्षण देतो. कारण कुणी सांगतो धनवानपणा, कुणी सांगतो गुणवानपणा, कुणी सांगतो धनवानपणा, कुणी सांगतो गुणवानपणा, मी सांगतो जना फक्त माणूस, फक्त माणूस बनला पाहिजे माणूस. आणि म्हणून मी माझी 1 मिनिटाची बोधकथा सांगणार आहे. माझी माय होती रंभामाय, शेवंतामाय, सगामाय. आता तुमच्या मायेचं नाव आमच्या मायेचे नाव होते. आमच्या मायेचं नाव होतं रंभामाय, सगामाय, शेवंतामाय, सगामाय, फकरीमाय, सुपळामाय. आता तुमच्या मायेचं नाव वेगळं. आणि म्हणून मी एक बोध कसा सांगतो बेटा, आवडते तो जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. एक जंगल होतं. माझ्या व्याख्यानाच्या विषयाकडे तुम्हाला मी नेणार आहे, पण नेत असताना हसत खेळत मला न्यायचं आहे. तुम्हाला वृक्ष आणि कठीण फार मोठमोठे शब्द भेटून मला तुम्हाला तुमचे वेळ वाया घालवायचा नाहीये. तुमच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण कसा झाला पाहिजे त्याच्यासाठी माझा हा प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून एक जंगल होतं. जंगलामध्ये नदी झुळझुळ झुळझुळ वाहत होती. नदीच्या काठावर गोंड चिमणी, छोटीशी चिमणी आपल्या पोऱ्यात आपल्या मस्तीत आंघोळ करत होती. तिला नव्हतं भय, नव्हती भीती. आता जंगलाचा भाग असल्यामुळं वाघ आला. कोणाला? वाघ आला. वाघानं डरकाळी फोडली. चिमणीला आली नाही. त्या चिमणीला त्या वाघाचं भय किंवा भीती वाटली नाही. उलट नदीच्या अर्ध्या पात्रामध्ये वगैरे केली. चू 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 करत येऊन वाघाच्या पाठीवर जाऊन बसली. आता जंगलाचा भाग असल्यामुळं भला मोठा वाढव्या हत्ती आला. हत्तीनं सोडलेलं पाणी घेतलं. हर दिशा चिमणीच्या अंगावर. चिमणी दाबची हारली नाही. त्या चिमणीला त्या भल्या मोठ्या वाढव्या हत्तीचं भय किंवा भीती वाटली नाही. उलट नदीच्या अर्ध्या पात्रामध्ये गेली. पंख ओले केले. फडफड 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 चू 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 करत येऊन हत्तीच्या सोड्यावर जाऊन बसली.
पण तिकडून आला मुक्ताईनगरचा भालेराव सर. भालेराव सरला पाहता चिमणी भुरकण उडाली. चिमणी भुरकण उडाली. माझा प्रश्न आहे तुम्हाला, चिमणी वाघाला घाबरली, चिमणी हत्याला घाबरली, चिमणी घाबरली कोणाला? माणसाला. कारण आज माणूसातलं माणूस पण विसरत चाललेला, त्या माणसाला माणूस पण देण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊचा विचार करतो. आणि म्हणून आम्ही आज राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करतोय आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करतोय. माझ्याकडे जो विषय दिलाय समाज निर्मिती आणि महिला, मी प्रथमतः तुम्हाला श्री चळवळीचे काही जे टप्पे सांगणार आहे. 1830 ते 1915 असा एक टप्पा सुरू होतो. 1915 ते 1947 हा दुसरा टप्पा सुरू होतो आणि 1947 ते आजपर्यंत हा तिसरा टप्पा सुरू होतो. आता सरांनी तुम्हाला सांगितलं की हुंडा प्रतिबंधक कायदा काय आहे, तुम्हाला गर्भ प्रतिबंधक कायदा काय आहे, हे सगळे कायदे सांगितले. परंतु आपल्याला सतीबंदी कायदा जो होता, हा सतीबंदी कायदा म्हणजे सती म्हणजे काय तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला समजून घेतलं पाहिजे बेटा. सती म्हणजे काय, कायदा कोणाला काही माहिती काय होतं बेटा? सती म्हणजे काय? सती झाले. हा बरोबर, टाळ्या वाजवा. या मुलींचं आम्हाला अशा मुली पाहिजे बोली असं बोलायचं. असू का चुकलं. आम्ही काही मोठे सर्व परिपूर्ण आहे का? आम्ही चुकत होतो. आमचे गुरुजी होते, गुरुजी आम्हाला शिकवायचे तर आम्ही चुकायचो. काय नाही, घाबरायचं नाही, बोलायचं. तर सती झाली म्हणजे काय की नवरा दावड्या असो, तो कसाही असो, तो बारठोक करणारा असो, पण तो मेला की सती जावं लागत होतं. मग सतीचा ही जी सती बंदी कायदा निघाला हा 1829 साली आपल्या देशामध्ये अंमलात आला. मग या सतीबंदी कायद्यासाठी, या स्त्रियांसाठी ज्यांनी योगदान दिलाय अशातलं मला 1-2 महापुरुषांचं नाव तुम्ही सांगावं. तुम्ही महाविद्यालयात शिक्षण घेताय, या जगामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, या जगामध्ये वाईट गोष्टी कोणत्या आहेत, आम्हाला कोणी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आम्हाला कोणी दिलं, आम्हाला शिक्षणाचं स्वातंत्र्य कोणी दिलं, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. सांग बेटा. बरोबर, टाळ्या वाजवा. पहिल्यांदा 1848 साली पहिली भिडेवाड्यातली शाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सुरू केल्या आणि म्हणूनच आज आम्ही सन्मानानं डॉक्टर खर्चे मॅडम आणि आपण या ठिकाणी बसलो. तुम्ही सन्मानाने या ठिकाणी बसल्या, नाही तर नाही चुलाने म्हणून सांगा झालं तुमचं. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात शाळा सुरू का केली? भिडेवाड्यात उच्चभ्रूवाडा होता, पण ज्या भिडेवाड्यामध्ये सुद्धा स्त्रियांना जी पुराणी होती त्या काळामध्ये जरी जातीच्या नावाने शोषण होत होतं तरीही प्रत्येक स्त्री ही काय होती बेटा? गुलाम होती. आणि या गुलाम स्त्रीला काय करायचं होतं? शिक्षण द्यायचं होतं. शिक्षणाने माणूस सुदान होतो, सुदान नागरिक होतो. या प्रकारची भूमिका सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंची होती. मग 1848 सालची भिडेवाड्याची शाळा आज महाराष्ट्र शासनाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. ही प्राध्यापक मॅडम जी झटली त्या ठिकाणी आज भिडेवाडा मुक्त झाला. मॅडम भिडेवाडा मुक्त झाला आणि महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आता भिडेवाड्यातील शाळा पुन्हा नावारूपाला येणार आहे. म्हणजेच काय की आज आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे सर्व योगदान सावित्रीबाई फुलेंचं आहे. मग सावित्रीबाई फुलेला सहजासहजी दिलं का शिक्षण मुलींना? प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना त्रास झाला, कारण त्या काळी अशी परिस्थिती फैलवली होती, अंधश्रद्धा होती
की मुलींना शिक्षण दिलं तर प्रचंड आभार कोसळेल. एवढंच नाही तर तांदूळ शिजवायला टाकला ना आणि आता पोरी शिकल्या तर त्या तांदळाच्या आया तयार होतील. म्हणजेच काय की अंधश्रद्धा अज्ञान फोफावलेला होता आणि अशा काळामध्ये 1829 साली सतीबंदी कायदा आणला. पंडित रमाबाई असतील, राजाराम मोहन राय असतील, महर्षी धोंडू केशव कर्वे असतील, महात्मा फुले असतील. मग ही सतीची चाल बंद झाली का? तर झाली. परंतु 1984 साली म्हणजे आता 1984 साली राजस्थानमध्ये राजकुमार नावाची स्त्री, तिचा नवरा हा ज्यावेळेस माहीत झाला त्यावेळेस त्याच्याबरोबर सती करण्यासाठी तिला ढोसण्यात आलं, चिता रचण्यात आली आणि त्या चितेवर ही बाई विचार जिवंत जीव आहे ना, आता जिवंत आहे आणि तुम्हाला मध्ये टाकत चितेवर, तर त्या बाईची, त्या महिलेची, त्या भगिनीची काय परिस्थिती असेल? 1984 सालचं हे उदाहरण आहे. राजकुंवर नावाची आमची भगिनी राजस्थानमध्ये ज्यावेळेस तिला सती, तिचा नवरा मेला, सती जाण्यासाठी तिला बांबून ढोकळत होते मॅडम, बांबून ढोकळत होते. मग आजही स्त्रिया मुक्त आहेत का? आजही आम्ही ज्यावेळेस स्त्री मुलीचं आम्ही मुलापेक्षा, मी नेहमी सांगितले आणि मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार केला. मी तर असं सांगतो, मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार केला. मला अरे एवढं आमच्यामध्ये एवढी पुरुषप्रधान संस्कृती भरून दिलेली आहे. आज आम्ही सांगतो की आमची मातृप्रधान संस्कृती आहे. माझा एक कार्यक्रम आहे मॅडम, महाराष्ट्रामध्ये करतो. माय ते माय असते दुधावरची साय असते, माय ते माय असते दुधावरची साय असते. टीवायबीएचा शेवटचा विद्यार्थी, मी माझ्याचं नाव नाही सांगतो, टीवायबीएचा शेवटचा विद्यार्थी उठला आणि मला थांबवलं. म्हणे सर एक विचारू का? अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना बोलण्याचं, लिहिण्याचं, राज्यघटनेमधून स्वातंत्र्य दिलं. बोल बेटा, तुला काय विचारायचं? म्हणे सर माहिती माय असते दुधावरची साय असते, तर बायको काय असते? मी माझ्या डोक्याला प्राचार्य साहेब होती, तिथे पोलीस स्टेशनच्या पीए होती, पीआय होती. मग ते प्राचार्य मला सांगायचे, सर या मुलाला विद्युत मुलगा आहे, याला बसवा. प्राचार्य खाली बसवत होते मुलाला, पण मी गावापणा केला. म्हटलं बोल बेटा, तुला काय बोलायचं? मी माझ्या म्हणजे प्राचार्य साहेबांनी माझा परिचय दिला की भालेराव सर, माय ते माय असते दुधावरची साय असते, अरे स्वतः राहते उपाशी, घास लेकरा भरवते, असा कार्यक्रम करणार आहे. तर तो टीवायबीएचा विद्यार्थी मला म्हणतो की सर माय ते माय असते दुधावरची साय असते, तर मग बायको काय असते? मी त्याला उत्तर दिलं, माय ते माय असते दुधावरची साय असते, अरे पत्नी ती पत्नी असते, बसून लोणी असते. अरे कधी आई, कधी बहीण, तर अनंत काळाची आमची माय असते. आणि म्हणून भालेरावने विषय घेतला की माय ते माय असते दुधावरची साय असते. तर हा कार्यक्रमही करण्याचं प्रयोजन का आपण मॅडम? तुम्ही माझ्या आईला पाहिजे असेल कदाचित, तर माझी माय म्हणजे हा कार्यक्रम माझ्या डोक्यात येण्याचं प्रयोजन सांगतो तुम्हाला. तर माझी माय आली होती. मग माझी माय कशी म्हणते, आता माझ्या मायचं नाव रमाबाई होतं. माझी माय म्हणाली की अरे बेटा, तू एवढे मोठे भाषणं ठोकतो म्हणे महाराष्ट्रामध्ये जाऊन, तर बेटा तू हे जे कोट जॅकेट घालतो ना, तर मी माझ्या पसंत तुला कोट जॅकेट आणते म्हणे. स्त्रियांच्या संदर्भात होतं समाज निर्मिती, तिथे बोलले मी तुला कोट जॅकेट काय आणते म्हणे. माझ्या गावच्या आई माझ्याकडे कोट जॅकेट आहे बरोबर नाही. मग माझं छत्रपती संभाजीनगरला सावरकर साहेब होते पोलीस कमिशनर, बिहार त्यांचे कुटुंब महानिरीक्षक माझे मित्र शंकर दुधर साहेब आणि मी प्रमुख वक्ता होतो तिथे.
मला तिथे व्याख्यानाला जायचं होतं. माझ्या मायनं सांगितलं मी तुला कोट आणते, बूट आणते, सूट आणते, टाय आणते. माझ्या मायनं कोट आणला, सूट आणला, बूट आणला, टाय आणला आणि एक लोखंडी पेटी होती. त्या लोखंडी पेटीमध्ये ठेवला. लोखंडी पेटीमध्ये ठेवल्यानंतर माझ्या मायनं मला करार केला म्हणजे शब्द दिला मला की तू तुझ्या बायकोला सांगणार नाही मी काय चीज आणते तुला. माझी पत्नी शिक्षक आहे, आता मुख्याध्यापिक आहे, मी मुख्याध्यापक. तुझ्या बायकोला सांगायचं नाही हा शब्द देतो का? म्हणलं दिला शब्द, प्राण काय करत दिला शब्द. माझी माय गेली जळगावला, सुरेश कलेक्शन मधून सूट आणला, बूट आणला, कोट आणला, टाय आणला आणि माझी मायने त्या लोखंडाच्या पेटीत ठेवून दिला. मी उतावळ झालो, अधीर झालो, मला छत्रपती संभाजीनगरला मला व्याख्यानाला जायचं. म्हटलं आई तू कोट सूट बूट कुठे आहे तो टाय कुठे आणला? थांब जरा देते. तू तुझ्या बायकोला सांगलं का? नाही आई सांगितलं. चाललं लोखंडी पेटीमध्ये माझ्या मायनं तो कोट सूट ठेवला. मी कोट घातला, टाय घातला आणि पॅन्ट घातली. पॅन्ट चांगली एक बिल्लात लांब झाली. मग मी माझ्या मायला म्हटलं की अगं ही पॅन्ट माझी एवढी लांब झाली की मी ज्यावेळेस व्याख्यानाला जाईल त्यावेळेस माझी पॅन्ट जमीन झाडत चालेल. तर लोक म्हणतील हा कोण पागल वक्ता आला आमच्या समोर. तर असं कर माई, तू मला ही 4 बोट माझी पॅन्ट कमी करून दे. म्हणजे बेटा मला सुईचं नॉकर दिसत नाही, तुझ्या बायकोला सांग. आता माझी बायको शिक्षिका, मुख्याध्यापिका. मी माझ्या बायकोकडे गेलो. बायकोला सांगितलं की बघ माझ्या मायनं मोठ्या जीवानं प्रेमानं मला कोट सूट बूट टाय आणलाय, पण पॅन्ट जरा एक 4 बोट लांब झालेली आहे, ते थोडं कमी करून दे. जमणार नाही. काय बोलले मॅडम? का जमणार नाही? कारण म्हणे तुम्ही जगद्गुरु संत तुकडोजी बाबाचा अभंग घेतात आणि प्रवचन करतात. स्त्री पुरुषी दोन जागे परस्पर होता सहाय्यते, तरी रथ चाले कौतुके, राम होई आदर्श. हा अभंग घेऊन प्रवचन कोण करते? मग 4 कोटप्या तुम्ही करून द्या. स्त्री पुरुष समानता समाज तिथे पोहोचला. 4 बोट पॅन्ट कमी तुम्हीच करा, कारण स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुषी दोन जागे होताच आहे की तरी तर चाले कौतुके, ग्राम ही आदर्श. 4 बोट पॅन्ट कमी करा. काही खरं नाही. माझी मुलगी होती कोमल नावाची, ती डिग्रीला होती. माझा बेटा कोमल उद्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरला व्याख्यानाला जायचं. हो पप्पा उद्याच्या दिवशी माझा महाराष्ट्राचा पेपर आहे, माझ्याकडे नाही जमणार. मुलीला नाही म्हटलं, बायकोने नाही म्हटलं, पण माझ्या मायला वाटलं की पुत्र बाबा पैसा गुंडा जो लावीन तिने लोके झेंडा. माझा मुलगा महाराष्ट्रामध्ये जातो, माय नावाचं विद्यापीठ चालतो, अरे मी माझ्या मुलाची पॅन्ट कमी केली पाहिजे. माझ्या मायला रात्री 11:30 वाजता झाली. माझ्या मायनं 4 बोट पॅन्ट कमी केली आणि पॅन्ट कमी केल्यानंतर माझ्या आईनं प्रेस केली आणि जसा तसा पॅन्ट त्या पॅन्ट घेऊन दिलेला. रात्री बायकोला लागली. बायको म्हणाली आपली जाऊ काय स्त्रीपुरुष काय स्त्रीपुरुष सांगता. अरे माझा नवरा महाराष्ट्राचा असतो आणि स्त्रियांचं गुणगान गातो, माय ते माय असते, दुधावरची साय असते. हा कार्यक्रम सांगतो मी माझ्या मुलाची 4 बोट पॅन्ट कमी केली पाहिजे. माझी माय उठली आणि 4 बोट पॅन्ट कमी केली. बायकोने 4 बोट पॅन्ट कमी केली, एक बाळू ठेवून दिली. 12:30 वाजता माझ्या मुलीला कोमलला जाग आली. कोमल म्हणाली अरे माझा बाप भाषणातून व्याख्यानातून माझ्या नावाचा नेहमी उच्चार करतो,
मी माझ्या पप्पाची 4 बोट पॅन्ट कमी केलीच पाहिजे. माझ्या मुलीनं ही 4 बोट पॅन्ट कमी केली आणि परत मागं सोडली. सकाळ झाली, आंघोळ केली. माझ्या मायना आणलेला कोट सूट बूट टाय पॅन्ट मध्ये मी कसा दिसेल. मी अधीर झालो, मी उतावीळ झालो. आंघोळ झाल्यानंतर डायरेक्ट गेलो, कोट घातला, टाय लावला, पॅन्ट घातली. माझ्या पॅन्टची हाफ पॅन्ट. आता तुम्ही कशा हसल्या तशा त्या कॉलेजच्याही मुली हसल्या होत्या. माझ्या पॅन्टची हाफ पॅन्ट का घातली? काय झाले याच्यातली समान निर्मिती तुम्हाला सांगतो. आज मायचं मुलीशी संवाद कनेक्शन करत, बापाचं मुलाशी संवाद कर झाला. संवाद माध्यम जे पाहिजे आई वडिलांशी, मुलाचा मुलाशी, बापाशी, आईशी, मुलाशी असा संवाद कर झाला आणि त्यामुळे माझ्या पॅन्टची हाफ पॅन्ट झाली. म्हणूनच मला तुम्हाला विनंती आहे की जे आपण निर्णय घेत असू त्या निर्णयामध्ये आपल्या आईशी तुम्ही चर्चा केली पाहिजे, बापाशी चर्चा केली पाहिजे. कारण 21व्या शतकातील स्त्री ही भित्री नाही आहे. आज बघा या ठिकाणी ताया मॅडम आहेत, कर्जे मॅडम सगळे बघा, सगळे मॅडम बसलेले. कोणत्या गोष्टीमध्ये कमी आहे? पण पुरुष प्रधान संस्कृती. तुम्हाला काय समजते? वापराकडे बोलून जातो, तुला काय समजते? आजही विवाह संबंधाच्या वेळेला मुलींना दूर ठेवलं जातं. त्यांच्या भावभावनांचा कधीही विचार केला जात नाही. आणि वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, लाभ लागले तरी वंशाचा दिवा पाहिजे. अरे मग पंथी का नको पाहिजे? अरे जी पंथी मेल्यानंतर एका ठिकाणी गोदामगावकरांची मागे स्टोरी आली, अहमदपूरला, बुलढाण्यामध्ये मुलांनी मुलगा नाही तर त्यावेळी 4ही मुली खाना देतात बापाला. ही आधुनिक क्रांतीची समाज प्रक्रिया आम्हाला मान्य आहे. जी सावित्री आहे पुण्यांनी आम्हाला क्रांती विज्ञान दिलं, ते क्रांती विज्ञान बेटा तुम्हाला स्वीकारायचं. पण आज आमच्याकडे काय झालंय? पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्री पुरुष समानता देण्याच्या ऐवजी स्त्री पुरुष विषमता निर्माण होते आहे. 1000 पुरुषांमागे 934 स्त्रिया, 933 स्त्रिया. मग बघा ही जी लिंग विषमता वाढत चाललेली आहे याला कारण कोण? याच्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहे का? होत आहे. पण शासन स्तरावर प्रयत्न होत असताना सुद्धा काही योगदान हे समाजाचं सुद्धा असते. परंतु समाज सुद्धा त्या गोष्टीकडे काय करतोय? दुर्लक्ष करतोय. आणि लिंग विषमता आम्हाला झाल्यामुळे आज जिजाऊची जयंती आहे. आज किती स्त्रिया आम्ही विज्ञानाकडे लक्ष देतो आहे. विज्ञानवादी बनण्यापेक्षा आम्ही अज्ञानवादी होतो आहे. आज आम्हाला अज्ञानवादी होण्यामध्ये अंधश्रद्धा वाढवण्यामुळे अनेक स्त्रियांचे संसार बेचिराख होत आहे. जिजाऊ दैववादी नव्हते. राष्ट्रमाता जिजाऊ दैववाद्या नाही बनल्या, त्या प्रयत्नवादी बनल्या. म्हणून बेटा मला तुम्हाला सांगायचं आहे, आज तुम्ही आत्मनिर्भर होत असताना जिजाऊचा आदर्श घ्या, अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घ्या, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घ्या. अहिल्याबाई होळकर ज्यावेळेस त्यांचे पती निधन झाले त्यावेळेस त्यांना सती जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांच्या सासऱ्याने सांगितलं सती जायचं नाही. या प्रकारचा विचार ज्या ज्या क्रांतिकारांनी दिला त्या क्रांतिकारांचा विचार तुम्ही आत्मसात करायचा. आणि म्हणून पांढऱ्या बंगलीवर 28 वर्ष बसून राज्यकारभार केला त्या अहिल्याबाई होळकर समजून घ्या. सावित्रीबाई फुले समजून घ्या. ज्या सावित्रीबाई फुलेंनी दलित समाजाचा गायकवाड नावाचा मुलगा आजचं जे हडपसर आहे
या हडपसरला प्लेगची साथ आली आणि या प्लेगच्या साथीमध्ये त्या मुलाला त्यावेळेस काही साधनं नव्हती. सावित्रीबाई फुलेंनी त्या गायकवाड जो अस्पृश्य समाजाचा मुलगा होता त्या मुलाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि 5 किलोमीटर हडपसरचा आजचा जो एरिया आहे तिथून 5 किलोमीटर त्याला पाठीवर घेऊन त्या चालू लागल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना प्लेगची निर्मूलन प्लेग झाला आणि त्याच्यामध्ये त्या माई गेल्या. मग तुम्ही आदर्श कोणाचा घ्या? म्हणून आम्हाला आदर्श घेत असताना आम्ही आजच्या स्त्रीने ज्या क्रांतिकारक स्त्रिया आहेत, कल्पना चावला, सुनीता विलियम्स आकाशात गेली, आकाशामध्ये भरारी मारल्या आणि म्हणून पुरुषापेक्षा स्त्री कमी आहे असं नाही, पण या देशातली पुरुष सत्ताक लोक, या देशातली ज्यांना ज्यांना पुरुष वर्चस्व स्थापायचं आहे ते लोक स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी नेहमी सांगतो माझ्या व्याख्यानामध्ये की जर देशातील स्त्री पुरुष समानता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानता हे 14वा कलम टाकलं भारतीय राज्यघटनेमध्ये आणि एवढंच नाही तर हिंदू कोड बिल मंजूर झालं पाहिजे. देशाच्या संसदेमध्ये कायदे मंत्र्याचा राजीनामा दिला, आता नगरसेवकाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला आणि सांगितलं की माझी स्त्रिया या देशातल्या स्त्रिया मुक्त झाल्या पाहिजे. मी तर नेहमी सांगतो माझ्या व्याख्यानामध्ये की 26 जानेवारी 1950 साली या देशातील स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त झाली. 26 जानेवारी 1950 साली या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली आणि या राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 14वे कलम टाकलं आणि 14व्या कलम मध्ये लिहिलं की स्त्री पुरुष भेद करता येणार नाही. नाही तर मग मी मुख्याध्यापक आहे, तू मुख्याध्यापक शाळेत बरे नाही म्हणजे काय? म्हणजे आम्ही वर्चस्ववादी आहोत. परंतु कल्पना चावला असतील, सुनीता विलियम्स असतील, या ज्या आधुनिक स्त्रिया आहेत, अहो एवढंच नाही, आताच्या आमच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू सुद्धा आहेत. आणि एवढंच नाही, त्याच्या अगोदर आमच्या भगिनी आम्हाला सगळ्यांना वैभव, आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान वाटावा, आम्हाला गर्व वाटावा अशा प्रतिभा ताई पाटील सुद्धा देशाच्या सर्वोच्च पद उपभोगताय. पण स्त्रिया कशामध्ये कमी? स्त्रियांमध्ये कमतरता काय आहे? तर नाही, आमची जी पुरुषसत्ताक पद्धत आहे या पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये आम्हाला स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रयत्न या देशातल्या धर्मग्रंथांनी केला, या देशातल्या माणसांनी केला. परंतु जे राजाराम मोहन राय असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा पण भाऊ होता बांधव, त्यांचे भाऊबंदकीतला राजा पाटील. राजा पाटलाने एका स्त्रीचं नाव घेतलं, राजा पाटलाला चापकाने फोडून काढलं, असं नाही म्हटलं की हा माझा भाऊ आहे म्हणून याला माफ करतो. तर ते छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत, ते महात्मा फुले आपले आदर्श आहेत, ते राजश्री शाहू महाराज आपले आदर्श आहेत. देवदासी रीत जी होती, जी चाल होती देवदासी, देवीला पोरी सोडून द्यायच्या आणि त्या पोरींवर अमानुष अत्याचार छळ होत होते. पुण्याच्या विड्यापाड्यामध्ये महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी बालविवाह त्या काळी व्हायचे. बालविवाह आता माझ्या साईचं मॅडम लग्न 3 वर्षाची असताना माझा बाप थांबला 10 वर्षाचा, माझा बाप 10 वर्षाचा, माझी आई 3 वर्षाची. मग झालं काय की माझा बाप झाला मोठा आणि माझी आई राहिली लहान. हे तुम्हाला समजवण्यासाठी. तर माझे आजी होती रुपाबाई, रुपाबाई म्हणे तुझ्या घरी 36 एकर जमीन आहे म्हणे, आई एकटा पोरगा आणि काय दुसरी बायको कर. मग तेव्हा का असं होतं, आता करून देणार का कोणी दुसरी बायको? दुसरी बायको म्हणजेच काय की त्या काळी पुरुष सत्ताक पद्धत होती आणि पुरुषाला अमर्याद अधिकार,
त्याने कसंही वागलं पाहिजे, तो कसंही केला पाहिजे. पण माझी पत्नी, माझी बहीण एखाद्या मित्राशी प्रांजळपणे बोलत असेल तर तिचा संशय व्यक्त करायचा, तिला संशयाच्या भोवऱ्यामध्ये करायचं. ही जी पुरुष सत्ता पद्धतीतली जी काय म्हणतात त्याला नजर आहे ना, ही नजर सुद्धा काय झाली पाहिजे, बदलली पाहिजे. म्हणून 18व्या शतकातील स्त्री असेल, 19व्या शतकातील स्त्री असेल आणि आजच्या 21व्या शतकातील स्त्री असेल, तर यांची तुलना केली तर भारतीय संविधान ज्या देशापासून आपल्याला निर्माण झालं त्या दिवसापासून स्त्रियांची प्रगती प्रचंड प्रमाणामध्ये झाली. पण मी तुम्हाला सांगतो की सच कड़वा होता है. काय आणि सच बोले तो घर पे पत्थर आते हैं. आज काय झाला, सच बोले तो घर पे पत्थर आते हैं, अगर झूठ कहे तो खुद पत्थर बन जाते हैं. आता तुम्हाला ठरवायचं आहे की मला खरं बोलायचं आहे का खोटं बोलायचं. मी तुम्हाला एक बोध कथा सांगतो. एक राजा होता. हे राजशेतली गोष्ट आहे का, हे लोकशेतली गोष्ट नाही आहे. ही गोष्ट काल्पनिक आहे पण या गोष्टीतलं वास्तव सत्य आहे. एक राजा होता. राजाला गर्व झाला, माझ्यासारखा राजा मीच आहे, माझ्यासारखे हत्ती घोडे माणिकपती माझ्याकडेच आहे, दुसऱ्या राजाकडे काही नाही. राजाला गर्व झाला, गर्व झाला, गर्व झाला. राज दरबार भरलेला आहे, राजा सिंहासनावर बसलेला आहे, बालगाव चौकावर बसलेले आहे, प्रजा तुमच्यासारखी बसलेली आहे. हा राजा म्हणाला, माझ्यासारखा राजा मी. राजांचे म्हणाला, राजे सरकार, तुमच्यासारखा राजवैभव तुमचा आहे, महावस्त्र तुमच्याकडे आहे, हत्ती घोडे माणिक मोती तुमच्याकडे आहे, पण तुमच्याकडे येत नाही. राजा म्हणाला, माझ्याकडे काय नाही. राजे सरकार, तुमच्याकडे इंद्राचा पोशाख नाही. भीती दाखवण्यात आली. या देशामध्ये अशाच भीती दाखवण्यात आली. भीती दाखवण्यात आली की तुमच्याकडे इंद्राचा पोशाख नाही. राजा म्हणाला, राजा बोले राजा म्हणाला, माझ्याकडे इंद्राचा पोशाख नाही. आताच्या आताचा इंद्राचा पोशाख मला सादर करा. राजा तो आताच्या आताचा आणि इंद्राचा पोशाख मला सादर करा. प्रधानजी म्हणाला, इंद्राचा पोशाख आणायला का काही सुरेश करायचं ती जाऊन नाही, मला मुदत द्या, मला वेळ द्या. मुदत दिली, वेळ दिली. इकडे प्रधानजीने तोपर्यंत दवंडी पिटून ठेवली. ऐका हो ऐका, आपले राजे इंद्राचा पोशाख परिधान करून समंद प्रजेला दर्शन देणार आहे. हो हो हो. राज दरबार भरलेला, राजा सिंहासनावर बसलेला, भालदार चौकदार बसलेले आहे, प्रजा तुमच्यासाठी बसलेली आहे. पुन्हा राजाने प्रश्न केला, प्रधानजी, माझा इंद्राचा पोशाख चला चला राजे सरकार, मी इंद्राचा पोशाख आणलेला. मागच्या राजमहालामध्ये सोन्याच्या पेटीमध्ये महावस्त्र, जिरको, तलवार ठेवली. चल 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 चल. राजा उतावीत झाला. राजा उतावीत झाला, अधीन झाला. राजा उतावीत झाला, अधीन झाला. मला लवकर इंद्राचा पोशाख परिधान करायचा. राजा पुढे, प्रधानजी मागे चलता 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 सोन्याच्या पेटीजवळ आले. सोन्याच्या पेटीमध्ये प्रधानजीने सांगितलं की मी इंद्राचा पोशाख ठेवलेला आहे, पण हा इंद्राचा पोशाख त्याला दिसेल ज्याचा बाप खरा असेल. राजाला भीती दाखवली. आता राजाला भीती दाखवली. सोन्याची पेटी उघडण्यात आली. सोन्याच्या पेटीमध्ये ना होतो महावस्त्र, ना होता जिरेटो, ना होती तलवार. पण आता राजाला वाटलं की मी म्हटलं की मला इंद्राचा पोशाख दिसला तर माझा बाप खोटं. राजा भले भले म्हणाला, खोटं खोटं म्हणाला. हा काय तलवार, मेहनती असली तलवार काढली, सोन्याच्या पेटीत ठेवली. आहा काय जिरेटो,
डोक्यातला असली चिरोटोप काढला, सोन्याच्या पेटीत ठेवला आणि सोन्याच्या पेटीतला नकली चिरोटोप परिधान केला. आहा, काय महावस्त्र आहे! अंगावरची महावस्त्र काढून टाकली, सोन्याच्या पेटीतील नकली महावस्त्र परिधान केले. राजा चालले, स्वागत करणारे उभा राहिले. फुलांचा वर्षा सुरू आहे. चालता 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 त्या ठिकाणी होते साळवेसर. साळवेसर म्हणतात, आहा, काय तलवार! पुढे चालता 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 गेले. पुढे होते डांगेसर. डांगेसर म्हणाले, काय चिरोटोपा हा! पण 65 वर्षाचा वयोवृद्ध म्हातारा आपल्या नातवाला घेऊन आपला राजा इंद्राचा पोशाखामध्ये कसा दिसेल म्हणून तो 6 वर्षाच्या नातवाला घेऊन राजा कसा दिसेल यासाठी नातवाला घेऊन होता. एकाने काय सांगितलं, काय तलवार. एकाने काय सांगितलं, काय चिरोटोप आहे. पण 6 वर्षाच्या नातवाने राजा त्याच्या जवळ गेल्याबरोबर राजाला म्हटलं, ए राजा नागडा. राजाला नागड म्हणण्याची ताकद आज तुम्हाला आत्मनिर्भर युती अभियान आहे तुमचं. आणि आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आहे. स्वामी विवेकानंदांना आपण आज अभिवादन केलं आहे. म्हणून आज त्या 6 वर्षाच्या मुलाची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे, तरच या व्याख्यानाचा विषय सफल होईल हे मी सांगतो. सत्य बोलण्याची कला, सत्य बोलण्याची कला, सत्य बोलण्याची 6 वर्षाची जी भूमिका आहे ती 6 वर्षाची भूमिका तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. आणि म्हणूनच आज स्त्रियांच्या संदर्भामध्ये जरी प्रगती होत असली तरीही पुरुष सत्ता पद्धतीतले जे लोक आहेत त्यांना स्त्रियांच्या संदर्भामध्ये जे डोळ्यामध्ये खुपत आहे. स्त्रियांची प्रगती पाहण्यासाठी एक विशाल हृदय लागतं. ते विशाल हृदय प्रत्येक भारतीयाजवळ असलं पाहिजे. कारण न्यायालयाच्या सर्व नेमणुका करताना ती व्यक्ती कुटुंब संस्थेवर विश्वास ठेवणारी असावी असे मार्गदर्शक तत्व 1984 मध्ये घातले होते. म्हणजेच काय, कुटुंब संस्था म्हणजे काय, म्हणजे कुटुंब संस्थेमध्ये जो माणूस सांगेल तेच. स्त्रियांना कुठलाही अधिकार नाही. कुटुंब संस्था हे तर एक शिक्षण तज्ञ आहे, तो म्हणतो कुटुंब संस्था म्हणजे स्त्रीच्या फसवणुकीचे केंद्र आहे. स्त्रियांच्या मताचा आदर करा. त्यांना भावभावना आहे, त्यांनाही वेदना आहे, संवेदना आहे, त्यांनाही काही मन आहे. त्या मनाचा सुद्धा माणसांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही भारतामध्ये ज्या ज्या स्त्रियांची आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये जे जे महापुरुषांनी स्त्रियांच्या चळवळीसाठी योगदान दिलं त्या चळवळीतील स्त्रियांसाठी आणि महापुरुषांसाठी आपण ऋणी राहिलो पाहिजे. एक उदाहरण सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचे, की बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिकायला गेले आणि त्यांची इंदू नावाची मुलगी सिरियस झाली. कुठल्याही प्रकारचा इंदूसाठी औषधी उपचारासाठी पैसा त्यांच्याकडे नव्हता. त्यावेळेस रमाई म्हणजे रामू बाबासाहेबांना तार करते की इंदू फार सिरियस आहे, इंदूला औषधोपचार खर्च करण्यासाठी पैसे नाही, तुम्ही भारतात या. बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. बाबासाहेब म्हणतात की रामू, मी एका हिंदूचं भविष्य घडवण्यासाठी परदेशात शिकायला आलो नाही, तर मला लाखो हिंदूंचं भविष्य घडवण्यासाठी मी शिकायला आलेलो आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात. ज्या राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुलेंनी शेण गारा माती खाल्ली, त्या सावित्रीबाई फुलेंना आपण आज रोजी त्यांना अभिवादन केलं पाहिजे. माता रमाई रानडे यांना आठवण केली पाहिजे. आई अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ यांना आम्ही अभिवादन केलं पाहिजे. आणि संविधानामुळे आज लोक सांगतात की संविधानामुळे स्त्री पुरुष समानता आहे. कशाचे काही नाही, स्त्रियांना समानता आहे. स्त्रियांना समानता आहे.
संविधानाने दिली आहे, मात्र पुरुषांची मानसिकता बदलत नाही. पुरुषांची मानसिकता तुम्हाला बदलावी लागेल. स्त्रियांना या देशातल्या ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या क्रांत्या आमच्या महिलांनी केलेल्या आहेत. याच विचारात कामरा आणि या देशामध्ये क्रांती विज्ञान जर द्यायचं असेल, देशाला क्रांतीच्या महासत्ताक प्रवर्गाकडे द्यायचं असेल तर बेटी बचाव बेटी पढाओ केलं पाहिजे. आणि आम्हाला या स्त्रियांचा आदर राखला पाहिजे. पुरुष समानता जी भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे ती स्त्री पुरुष समानता आम्हाला दिलेली पाहिजे. परंतु आज चंद्रवादी धोरण सुरू आहे. स्त्रियांच्या विभत्स दर्शन केलं जात आहे. स्त्रियांच्या जाहिराती ज्या दिल्या जात आहे, अर्धनग्न कपड्यामध्ये ज्या स्त्रिया दाखवल्या जात आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. ही आमची संस्कृती नाही, अरे आमची जिजाऊची संस्कृती आहे, आमची सावित्री यांची संस्कृती आहे. साधी कधी होती घर घर की कहाणी, ही घरघरची कहाणी आमची नाही. ही घरघरची कहाणी कोणाच्या घरची ते आम्हाला माहित नाही. आमची घरघरची कहाणी ही संस्काराची घरघरची कहाणी आहे. म्हणून चंगळवादी जाहिराती वाढत आहे. या चंगळवादी जाहिराती फक्त जाहिराती म्हणून घेतल्या पाहिजे आणि स्त्रियांना भोगवस्तू जी मानताय त्या भोगवस्तू न मानता स्त्री आमची जन्मदाती आहे, स्त्री आमची बहीण आहे, स्त्री आमची आई आहे. त्या स्त्रियांना आमची आई आमची बहीण आहे असं आम्ही मानू तरच समाज माध्यमामध्ये असेल किंवा समाजातील निर्मिती आणि काल आज आणि उद्या आमच्या भगिनींचा महिलांचा आम्ही काय केलं पाहिजे, आदर केला पाहिजे. मागे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आणि तो माणूस म्हणतो की या स्त्रियांना प्रवेश नाही. अरे ज्या मातेच्या गर्भातून तू आला ते तू अस्पृश्य समजत नाही, पण तू त्या स्त्रियेला त्या मंदिरामध्ये जाताना काय केलं, हरवण्यात आलं. मग ही जी लिंग विषमता आहे ही लिंग विषमता नष्ट झाली पाहिजे. आणि तृप्ती देसाईने मग आंदोलन छेडलं आणि तृप्ती देसाईने आंदोलन केल्यानंतर त्या मंदिरामध्ये त्या स्त्रियांना प्रवेश मिळाला. आणि म्हणून आज वंशाचा दिवा पाहिजे, म्हातारपणाची काठी पाहिजे, हा विचार बदलला पाहिजे. आणि मुली सुद्धा काही कमी नाही. महात्मा फुलेंना ज्यावेळेस अंतिम संस्कार करण्याचा प्रसंग आला त्या काळी सुद्धा महात्मा फुल्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांना मुलगा नव्हता, त्यांनी यशवंताला दत्तक घेतलं होतं. तर तो दत्तक घेतलेला मुलगा आहे तर भाऊ नाही त्यांना अंतिम संस्कारच करता येणार नाही. म्हणजे एवढ्या प्रकारची भयानकता होती. मग सावित्रीबाई फुलेंनी कमिशनरांना अर्ज केला, पुण्याचे कमिशनर त्यांना अर्ज केला की माझे पती आहे, माझ्या पतीचा अंतिम संस्कार मी करेन. त्यावेळेस प्रचंड विरोधामध्ये सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुल्यांना अंतिम संस्कार मग आम्ही आदर्श पण आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या निधनाच्या वेळेचा प्रसंग असेल किंवा इतर प्रसंग असतील, या प्रसंगामध्ये आम्ही स्त्रियांनी उडती हे जन न देखवे एवढा हे तो कडवडा म्हणून जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आम्ही पाहिला पाहिजे. कारण शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल, शब्दांचे जंगल जागृत राहूया. बोलावे बरे बोलावे करे, कोणाच्याही मनावर पाडू नाही चरे, पाडू नाही चरे. आम्ही चरे पडण्यासाठी आलेलो नाही. आमच्या ज्या भगिनी आहेत, आमच्या देशातील स्त्री स्वातंत्र्य झाले पाहिजे. आमच्या देशातील महिला ज्या दिवशी सामाजिक स्वातंत्र्य याहीपेक्षा आम्ही चांगलं देऊ त्या दिवशी हा भारत महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही स्त्रियांचा सन्मान करणार नाही, स्त्रियांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एमडी झाल्याच्या स्त्रिया कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा एमडी झाल्या, मोठमोठ्या पदावर गेल्या, सीओ झाल्या, अजून काय पाहिजे. आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान जर झाला तर हा भारत देश महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी मला बोलवलं, मला तुम्ही माझं लांबत चाललेलं व्याख्यान तुम्ही ऐकून घेतलं. नवीन वर्ष लागलेलं आहे 2024. तर तुमच्या हिंदीच्या मॅडम आहे म्हणून मी हिंदीमध्येच बोलेन. कॉम्प्युटरचं आहे का? तर मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देतो की तुम्हारी मैत्री सदा जगमगाए, तुम्हारी मैत्री सदा जगमगाए, खुशी ही खुशी हो कोई गम नाही.
तुम्हारी महफिल सदा जगमगाए, खुशी ही खुशी हो कोई गम ना आए, जिंदगी तुम्हें इस तरह रास आए कि मंजिल भी तुम्हारे कदम चूम जाए। सन्मान केला त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो। आणि आज एक दुःखद बातमी आहे, तर प्राध्यापक ढाके मॅडम यांच्याही दुःखामध्ये मी पुण्याच्या आमचा भालेराव परिवार आणि कळसे परिवार आणि महाविद्यालयाची सर्व कॉलेजचे तरुण प्राध्यापक प्राचार्य, महाजन सर पासूनचे सर्व प्राचार्य प्राध्यापक आणि आपले सर्व विद्यार्थी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊया। मी माझे 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।